श्री स्वामी समर्थ. म्हणजे आपणास माहिती आहे की आता येत्या 4 डिसेंबर 2025 दत्त जयंती आलेली आहे आपली. तर दत्त जयंतीनिमित्त 28 नोव्हेंबर पासून ते 5 डिसेंबर पर्यंत आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण म्हणजेच अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होणार आहे. आणि संपूर्ण दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात होते आहे. 7 दिवसाचं हे पारायण असतं. तर मंडळींनो, या सप्ताह काळामध्ये आपण ज्यावेळेस श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो किंवा करायची इच्छा होत असते, पण काय होतं मनामध्ये भीती निर्माण होते की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना खूप नियम आहेत, अटी आहेत, ते आपल्याला पाळणं शक्य होईल का नाही, किंवा एखादा नियम चुकला तर नक्कीच आपल्याला काही दोष लागेल का, किंवा आपल्याला त्याचं काही म्हणजे वाईट फळ मिळेल का. खूप जणांच्या मनामध्ये ही शंका निर्माण होत असते. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती आणू नका, शंका आणू नका. बिनधास्त पण तुम्ही हे पारायणाला सुरुवात करा. कारण की जरी काही चुका झाल्यास तर नक्कीच तुम्हाला एक पर्याय आहे त्यासाठी, किंवा एक गोष्ट जी आहे ती सप्ताह काळामध्ये रोज रात्री झोपताना तुम्हाला करायची आहे, जेणेकरून दिवसभरामध्ये जरी काही चुका झाल्या तर त्याचे दोष तुम्हाला लागणार नाही आहेत. तर ती गोष्ट काय आहे नक्कीच मला जाणून घ्यायची इच्छा असेलच तर माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सर्च व्हिजिट करा. त्यामध्ये संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.